महत्वाची बातमी समोर येते। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर मोठा गोंधळ झाल्याचं चित्र आपण पाहतोय। ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहतोय। आरोपी गाडीवर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न या महिलांनी केलेला आहे। तुम्ही महिलांवरती अत्याचार करणार आणि पोलीस त्यांना सुरक्षा देणार, त्यांना पोलीस सुरक्षा देणार का? आम्ही फक्त आरोपी बद्दलच बोलतोय आम्ही। त्या आरोपीला तुम्ही आमच्या ताब्यात द्या, त्या आरोपीला तुम्ही आमच्या ताब्यात द्या। आपण जर बघितलं तर महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत आणि महिला या ठिकाणी आरोपीला काळे फास तर आपण पाहू शकतो काही वेळातच आरोपी गाडेला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार होता। दरम्यान त्याला हजर केलं असता तिथे काही महिलांनी त्याच्यावर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे। ठाकरे गट आणि राष्ट्रवादी गट आक्रमक झाल्याचं आपण पाहिलंय। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर एकच गोंधळ बघायला मिळतोय। ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आरोपी गाडीवर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न या महिलांनी केलेला आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या असा आक्रमक पवित्रा या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे। पुण्यातील स्वारगेट या बस स्थानकामध्ये शिवनेरी या बसमध्ये एका मुलीवर अत्याचार करण्यात आला। आरोपी गाडेला न्यायालयामध्ये हजर करत असताना काही महिलांनी त्याच्यावर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न केला, त्याला काळं फासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचमुळे या कोर्टाबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाला। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये त्याला हजर केलं जात होतं।